सुरेश धसांचा कालच्या मोर्चातील व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट करण्यात आलाय। धसांच्या मध्यस्थीनंतर सूर्यवंशी कुटुंबियांचा लॉंग मार्च स्थगित करण्यात आला। सुरेश धसांच्या भूमिकेवर जितेंद्र आव्हाडांकडून सवाल उपस्थित करण्यात आलाय। सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईट असं आव्हाड म्हणतात। खून झाला असताना माफ करा असं सांगणं योग्य नाही असं आव्हाडांनी म्हटलंय। फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे भाऊ। त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा त्याच्या उपर फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे भाऊ। त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा त्याच्या उपर 156(3)चा रस्ता तुम्हाला मोकळा। जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं। काय नेमकं जितेंद्र आव्हाड यांनी टीका करताना म्हटलंय पाहूया। दुसऱ्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसऱ्यानं येऊ नये, जाऊ द्या त्याला माफ करा बोलणं खूप सोपं असतं। पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल हेही जर बोलणाऱ्याला कळू नये तर काय म्हणावं। सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते। कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाही। ज्यांनी सोमनाथला मारलंय त्यांना कायद्याचा मार बसेल याची खात्री आम्ही देतो। एवढंच जर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधू संत व्हावं आणि वाल्मिक कराडलाही माफ करावं। खून हा खून असतो आणि खुनाला माफी नाही, हा खूनच आहे। सोमनाथ सूर्यवंशीचा खूनच आहे आणि संतोष देशमुखचाही खूनच आहे। तिघांच्याही खुनाला माफी नाही असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। तर सुषमा अंधारे यांनी देखील ट्विट करत टीका केली। फडणवीस नावाच्या अत्यंत अपयशी गृहमंत्र्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेले सुरेश धस सांगतात तसं चला आपण सोमनाथ हत्या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या मनाने माफ करू। धस साहेब तेवढ्याच मोठ्या मनाने तुम्ही सोमनाथला पुन्हा जिवंत करा, फिट्टमफाट हिशोब होईल असं ट्विट सुषमा अंधारेंनी केलंय। आहे आमदार सुरेश धस यांना, ज्या पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला मारलं, ज्या पोलिसांनी वत्सला मानवतेला रिंगण करून मारलं, ज्या पोलिसांनी बाळंतीण महिलेला निकिता वाटरेला मारलं, ज्या पोलिसांनी आमच्या भीमसैनिकांना जबर मारहाण केली, त्या पोलिसांची तुम्ही बाजू घेता। त्यामुळे आमदार सुरेश धस तुम्हाला मी सांगतो, आमच्या परभणी प्रकरणामध्ये तुम्ही लुडबुड करू नका। आम्ही न्याय मिळवण्यासाठी आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी नेते खंबीर आणि समर्थ आहोत, हे कृपया आपण ध्यानात ठेवा।